श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण कर्म कितीही चांगलं केलं, कितीही उत्तम केलं, तरी देखील आपल्याला आत्मदर्शन होणार नाही, सत्याचं दर्शन होणार नाही. ही ठामपणे बाजू शंकराचार्यांनी मांडलेली आहे. ते म्हणतात, चित्तस्य शुद्धैहि कर्म वस्तुपलब्धवेत. आत्मवस्तूची प्राप्ती आपल्याला कर्म करून होणार नाही. इतकेच काय, तर वस्तुसिद्धी विचारेण न किंचित कर्म कोटिभिः. हजारो कर्मे जरी केली, कोटी कोटी कर्मे जरी केली, तरी आपल्याला कर्म करून ती आत्मवस्तू कदापिही प्राप्त होणार नाही. आणि मग शंकराचार्य म्हणतात, खरं आत्मदर्शन किंवा आत्मज्ञान आपल्याला हवं असेल तर आत्मा अनात्मा हा विचारच केला पाहिजे आणि आपली बुद्धी आत्म्याशी एकरूप केली पाहिजे. अनात्म गोष्टींपासून आपण दूर झालं पाहिजे. सत्पुरुषांची कृपा जर काही असेल तर आत्मानात्म विचार किंवा हा विवेक आपल्या मनामध्ये स्थिर करणे हीच गुरुकृपा होय. आणि एकदा का हा आत्मा अनात्मा विषय किंवा विचार किंवा विवेक आपल्या मनामध्ये स्थिर झाला की हा प्रपंच खरा नाही, हे जग खरं नाही, हे विश्व खरं नाही, या गोष्टी आपल्या मनामध्ये बिंबतात. आणि हीच सत्पुरुषांची आपल्यावर होणारी कृपा आहे. त्याकरता सत्पुरुष आपली स्वतःची शक्ती खर्च करतात. बेलसरे साहेबांनी एक फार सुंदर उदाहरण इथे दिलेलं आहे. ते म्हणतात, मला एकदा एक रामदासी भेटला. त्यांना प्रवचन किंवा व्याख्यान करायला कुणीही कुठेही बोलवलं तर ते जात असत. मी त्यांना म्हणालो, तुम्ही स्वतः उपासना करायचं सोडून या भानगडीत का बरे पडता? तर ते म्हणाले, अहो, लोकांना कळायला नको का की खरा परमार्थ काय आहे? आणि मी जर सांगितलं नाही तर लोकांना कळेल कसं, म्हणून मी जातो. आता ही जी त्या माणसाची बुद्धी आहे म्हणा, ज्याला बहिर्बुद्धी असं म्हणू आपण, पण ही बहिर्बुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपण या जगाचा आणि या संपूर्ण विश्वाचा विचार करतो. पण एकदा बहिर्वृत्ती ही अंतर्वृत्तीमध्ये बदलली किंवा बहिर्बुद्धी ही अंतर्बुद्धी झाली की मग आपण या उचापत्या करणं आणि या भानगडी करणं थांबवतो. गोंदवलेकर महाराज स्पष्ट शब्दात म्हणतात, तुम्ही स्वतः उपासना करून, तुम्ही स्वतः नामस्मरण करून त्या भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घ्या, ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, त्याचं दर्शन करून घ्या आणि एका ठिकाणी पाय लांब करून स्वस्थ बसून राहा. जग तुमच्या पायाशी आलं नाही तर जगाचं दुर्दैव आहे असं समजा. इतकं या आत्मज्ञानाचं महत्त्व आहे. ज्याला कुणाला हे आत्मज्ञान प्राप्त होतं त्याला हे जग तुच्छ वाटतं. हे सगळं का सांगितलं? तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्याला हा ज्ञानमार्गाचा अधिकार नाही, परंतु तो मिळवण्याचा प्रयत्न मात्र आपण केला पाहिजे. याच्यासाठीच
हे सगळं आपल्याला सांगितलं. आपली स्थिती कशी असते बघा. आपल्याला सर्वांना हे कळतंय की प्रपंचामध्ये दुःख आहेत आणि कपिल महामुनींनी सुद्धा 3 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सुद्धा 3 प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. एक म्हणजे आधी दैविक, दुसरं आहे आधी भौतिक आणि तिसरं आहे आध्यात्मिक. अशा प्रकारची 3 दुःख आपल्याला भोगावी लागतात. परंतु इतकी सगळी दुःख सहन करून सुद्धा, इतकं सगळं दुःख असून सुद्धा आपण प्रपंच आवडीने करतोच ना. आणि म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला हीच पटवून घ्यायची आहे की इतकं सगळं करून सुद्धा, कळून सुद्धा, समजून सुद्धा आपल्यापैकी कुणीही प्रपंच सोडायला तयार होत नाही. हेच आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच हा मुळी नासका. प्रपंच हा त्रासदायक आहे, दुःखदायक आहे, कटकटी आहेत. मग असं असताना प्रपंचामध्ये आपण का अडकतो? कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत, देहबुद्धीची आहोत आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठीच आपण जगत असतो. हे त्याचं खरं कारण. आपल्याला आत्मबुद्धीच नाही आहे. त्यामुळं आत्मसुख काय असतं, आत्मानंद काय असतो, आत्मशांती काय असते, आत्मसमाधान काय असतं याचं आपल्याला माहीतच नाही आहे काही. जी गोष्ट आपल्याला माहीतच नाही ती आवडेल कशी आणि त्याच्याबद्दल प्रेम किंवा आपुलकी निर्माण होईल कशी? आणि म्हणून हा सगळा परमार्थ आपल्याला समजून घ्यायचा की प्रपंच हा दुःखदायक आहे. तो सोडा म्हटलं तरी आपण सोडत नाही. मग महाराज म्हणतात असू द्या. नाही ना तुम्हाला सोडायचा, मग महाराज म्हणतात असला तर असू द्या, पण त्यामध्ये तुम्ही अडकून पडू नका. आता मात्र तुम्ही मनाने या प्रपंचातून निवृत्त व्हा आणि आपलं मन भगवंतापाशी जोडा. हे भगवंताशी जोडणं यालाच योग असं म्हणतात आणि हे बुद्धीद्वारे करायचं आहे, म्हणून याला बुद्धियोग असं म्हणतात, नाही का? योग या शब्दाचा गीतेमध्ये असलेला अर्थ असा आहे, योग म्हणजे जोडणे. आपण आपल्या स्वतःला भगवंताशी जोडायचं आहे. मला त्या सद्वस्तूला, आत्मवस्तूला, त्या आत्म्याला जोडण्याचा जो उपाय आहे तो शिकून घ्यायचा आहे आणि यालाच बुद्धियोग असं भगवंत म्हणतात. गीतेमध्ये योगाची व्याख्याच अशी आहे, समत्वं योग उच्यते. म्हणजे समत्व असणारं मन हेच तुम्हाला योग साधून देते. समत्व याचा अर्थ काय वाटेल ते झालं तरी त्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही. अशी बुद्धी आपली तयार झाली की ती बुद्धी आपोआपच भगवंताशी जोडली जाते आणि यालाच बुद्धियोग असं म्हणतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की समत्व शिकणं हेच कौशल्य आहे. भगवान म्हणतात कर्म तर सगळेच जण करतात, परंतु कर्म करताना मनाचा समतोल ढळता कामा नये. मनाचं समत्व टिकून राहिलं पाहिजे. कर्म केलं असताना त्या कर्माचा परिणाम आपल्या मनासारखा झाला काय किंवा मनाविरुद्ध झाला काय तरी आपल्या मनाची शांती मात्र बिघडू देता कामा नये.
आणि यालाच समत्वम असं म्हटलेलं आहे की मी कर्म करतो आहे, मग त्याचा होणारा परिणाम माझ्या मनासारखाच कसा होईल? कदाचित होणार नाही, कदाचित होईलही. मग जो काही परिणाम होईल तो स्वीकारण्याची माझ्या मनाची तयारी असली पाहिजे. आणि म्हणून महाराज काय म्हणतात की मनाविरुद्ध झालं की आपण त्रागा करतो, आदळआपट करतो, चिडचिड करतो, रागराग करतो आणि आपणच आपल्या मनाची शांती गमावतो. इथे उडिया बाबा नावाचे एक साधू वृत्तीचे माणूस, त्यांच्याबद्दल महाराज म्हणतात, हा उडिया बाबा नावाचा जो एक साधू होता, त्याच्या मनाची समता इतकी होती की काही जरी झालं तरी हरकत नाही, तरी हरकत नाही असा हा सारखा म्हणायचा, नाही का. मागे काही दिवसांपूर्वी म्हणा किंवा काही आठवड्यांपूर्वी म्हणा, मी तुम्हाला या उडिया बाबांची एक गोष्ट सांगितली होती की गावामध्ये एका मुलीला दिवस गेले होते आणि त्या आपल्या पापाचं जे काही आहे त्याचं कारण म्हणजे हा उडिया बाबा आहे असं त्या मुलीने जेव्हा घरच्या लोकांना सांगितलं, तेव्हा घरचे लोक संतापले आणि त्या उडिया बाबाला येऊन मारहाण केली. उडिया बाबा शांतपणे म्हणाले, तरी हरकत नाही. आणि मग काही दिवसांनी ती मुलगी प्रसूत झाली, तिला बाळ झालं आणि त्या मुलीचं लग्न झालेलं नसल्यामुळे लोक लज्जे खातर किंवा लोक काय म्हणतील या भीतीपोटी त्यांनी ते बाळ आणून उडिया बाबांच्या मांडीवर टाकून दिलं. उडिया बाबा म्हणाले, तरी हरकत नाही. आता आपल्या मांडीवर आलेलं बाळ या उडिया बाबांनी मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने त्या बाळाचं संगोपन केलं. 1-2 वर्ष त्या बाळाला सांभाळलं आणि जेव्हा त्या मुलीचा हा प्रताप घरच्या लोकांना कळला आणि जो कोणी याला कारणीभूत होता त्याने आपला हा गुन्हा कबूल केला आणि मग जेव्हा घरच्या लोकांना कळलं की याच्यामध्ये उडिया बाबांचा काहीच दोष नाही, ते त्यांच्याजवळ जाऊन माफी मागू लागले, क्षमा मागू लागले. उडिया बाबा म्हणाले, तरी हरकत नाही. आणि ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला आणि लोकांच्या मनाची तयारी झाली की आता हे आपल्या मुलीचंच बाळ आहे, त्याला आपण घेऊन जाऊया, आणि ते त्या मुलाला एक दिवस येऊन घेऊन गेले. उडिया बाबा म्हणाले, तरी हरकत नाही. याला म्हणायचं मनाचं समत्व. आपल्याला हे जमणार आहे का? शक्यच नाही. आपण माणसं एवढ्याशा थोड्याशा कारणावरून चिडचिड करतो, आदळआपट करतो, रागराग करतो. मनाविरुद्ध झालं म्हणून आपण मनाची शांती बिघडवून टाकतो, आपला दिवस खराब करून टाकलो, आपला मूड खराब करून टाकतो. आणि म्हणून आपल्याला गीतेतून काय शिकायचं आहे तर मनाचं समत्व शिकायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की माणसाची बुद्धी ही योग्य प्रकारे काम करत असली पाहिजे, नाहीतर या बुद्धीच्या वाकड्या तिकड्या विचार करण्याचे परिणाम फार मोठे घातक होतात. लोक मोहाला बळी पडतात आणि नको त्या गोष्टी करून बसतात, भ्रष्ट होतात. ज्ञानेश्वर महाराज इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगतात की कर्म केल्यामुळे बंधन निर्माण होते आणि कर्म न करता आपल्याला राहता येत नाही.
आणि कर्म केलं तर बंधनामध्ये अडकतो. मग आता या दोन्ही गोष्टीतून आपण आपली सुटका कशी करून घ्यायची, यालाच कौशल्य असं म्हटलेलं आहे. समजा आपल्या घरामध्ये एक लग्नाची मुलगी आहे आणि आपण तिच्या प्रारब्धाप्रमाणे जे काही घडेल असा विचार करून जर स्वस्थ बसलो तर लोक काय म्हणतील, हा एक मुद्दा आहे. आणि म्हणून आपल्याला त्या मुलीच्या लग्नाबद्दल खटपट करावी लागते. आणि म्हणून कर्म केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. कर्म टाळता येत नाही आणि कर्म करून सुद्धा काही उपयोग होत नाही, कारण या गोष्टी सगळ्या प्रारब्धाच्या अधीन असतात. प्रारब्धामध्ये जे जे काही आहे तेच आणि तसंच घडतं. तुम्ही कितीही कर्म केलीत तरी त्या कर्माचं फळ असंच मिळतं की जे तुमच्या प्रारब्धामध्ये आहे. आता तुम्ही जरी कर्म केलं तरी ती मुलगी पसंत पडतच नाही. आणि योग्य वेळेला तोच जेव्हा समोर येतो त्याच वेळेला त्या मुलीची आणि त्या मुलाची एकमेकांविषयी पसंती होते आणि मगच ते लग्न जमतं. म्हणजे तिच्या प्रारब्धामध्ये तोच मुलगा होता. जोपर्यंत तो आपल्या समोर येत नाही तोपर्यंत ही मुलगी पसंत पडत नाही. आणि यालाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही कितीही कर्म केलं तरी तुमच्या कर्माचे परिणाम प्रारब्धाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय.